आजचा घटक आहे 3 अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा। पहा, संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे। तर जेव्हा दोन संख्या दिलेल्या असतील त्या दोन संख्येमधील लहान मोठेपणा जर आपल्याला ठरवायचा असेल तर ज्या संख्येमध्ये अंक जास्त ती संख्या मोठी व ज्या संख्येमध्ये अंक कमी ती संख्या लहान। पाहता या दोन संख्यांमध्ये पहिल्या संख्येमध्ये 3 अंक आहेत व दुसऱ्या संख्येमध्ये 2 अंक आहेत, म्हणून पहिली संख्या ही मोठी आहे। आता पहा, जेव्हा 3 अंकी संख्या असतील आणि दोन्ही संख्येमध्ये 3-3 अंक असतील तर अशा संख्येमध्ये ज्या संख्येच्या शतक स्थानचा अंक मोठा आहे, बघा फक्त शतक स्थानचा अंक बघायचा, पहिली संख्या 3 अंकी आहे, दुसरी संख्या सुद्धा 3 अंकी आहे, अशा वेळेला शतक स्थानचा अंक पाहायचा। पहिल्या संख्येमध्ये 5 आहे व दुसऱ्या संख्येमध्ये 9 आहे। ज्या शतक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी, म्हणून इथे दुसरी संख्या मोठी असणार आहे। आता पहा, 3 अंकी संख्या कधी जर अशा असतील की त्या दोन्ही संख्येमध्ये शतक स्थानचा अंक हा समान आहे, एकच आहे, तर अशा वेळेला त्या संख्येच्या दशक स्थानचा अंक म्हणजे 2 नंबरचे अंक बघायचा आहे। पहा, इथे पहिला अंक 6 आहे आणि दुसऱ्या संख्येत सुद्धा शतक स्थानचा अंक 6 आहे। मग अशा वेळेला आपण आता 2 नंबरचा अंक म्हणजे दशक स्थानचा अंक पाहायचा आहे। पहिल्या संख्येमध्ये दशक स्थानी 7 आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशक स्थानी 5 आहे, म्हणून ज्या दशक स्थानचा अंक मोठा म्हणजे 7 मोठा 5 लहान, म्हणून पहिली संख्या ही मोठी आहे। आणि पहा, आता जेव्हा 3 अंकी संख्येमध्ये शतक स्थानचा व दशक स्थानचा दोन्हीही अंक हे समान असतील, शतक स्थानचा व दशक स्थानचा दोन्ही अंक समान असतील, पहा या दोन्ही संख्यांमध्ये शतक स्थानी 2 2 दशक स्थानी 3 3, तर अशा वेळेला आपण एकक स्थानचा अंक पाहायचा आहे। ज्या संख्येतील एकक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी। पहा, इथे एकक स्थानी 8 आहे आणि इथे एकक स्थानी 9 आहे, म्हणून दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा मोठी असते। याप्रमाणे आपण संख्येचा लहान मोठेपणा हा ठरवू शकतो। चला व्यवसाय पाहूयात। प्रश्न, खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत पर्यायातील योग्य चिन्ह लिहा किंवा शोधा। पहा, इथे संख्या दिलेल्या आहेत, मध्ये चौकट दिलेली आहे आणि समोर पर्याय दिलेले आहेत। दोन्ही संख्येमध्ये मोठे, लहान, बरोबर आणि हे असे चिन्ह आपण कधी वर किंवा खाली हे चिन्ह आपण वापरत नाही। तर पाहूयात। पहा, इथे पहिला प्रश्न पाहूयात, 402 आणि 420, तर याच्यामध्ये इथेही 3 अंकी संख्या आहे, इथेही 3 अंकी संख्या आहे। अशा वेळेला आपण दोन्ही संख्येच्या शतक स्थानचा अंक पाहायचा। पहिल्या संख्येमध्ये 4 आहे, दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा 4 आहे। अशा वेळेला आपण दशक स्थानचा अंक पाहायचा। दशक स्थानी 0 व दशक स्थानी 2 आहे, तर 0पेक्षा 2 मोठे, म्हणून दुसरी संख्या मोठी। हे चिन्ह आपण इथं वापरलेलं आहे आणि हे चिन्ह पहा पर्याय 1 मध्ये आहे, म्हणून पर्याय पहिला। प्रश्न दुसरा, 730 आणि 307 या दोन्ही संख्यांमध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। दोनही संख्या 3 अंकी आहेत, म्हणून आपण शतक स्थानच्या अंकाचा विचार करूयात। पहिल्या संख्येमध्ये शतक स्थानी 7 आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये शतक स्थानी 3 आहेत, 3पेक्षा 7 मोठे, म्हणून पहिली संख्या मोठी। हे चिन्ह आपण वापरलेलं आहे, ते चिन्ह पर्याय 2 मध्ये आहे, म्हणून पर्याय दुसरा। तिसरा प्रश्न पाहूयात, 300 आणि 299। पहा, दोन्ही संख्या 3 अंकी आहेत, म्हणून आपण शतक स्थानच्या संख्येचा विचार करणार आहोत। 3 आणि 2, 3 हे 2पेक्षा मोठे आहे, म्हणून पहिली संख्या मोठी आणि हे चिन्ह आपण वापरलेलं आहे इथे, म्हणून पर्याय दुसरा। प्रश्न चौथा, 899
आणि 989 दोनही 3 अंकी संख्या आहेत, म्हणून आपण शतक स्थानचा विचार करत आहोत. इथे शतक स्थानी 8 आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये शतक स्थानी 9 आहेत. 8पेक्षा 9 मोठे म्हणून दुसरी संख्या मोठी हे चिन्ह आपण लिहिलेलं आहे, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 5वा 100 आणि 101. बघा, काही संख्यांचं आपण डायरेक्टसुद्धा उत्तर लिहू शकतो. 100पेक्षा 101 मोठे आहेत. आणि असं जर आपल्याला करता येत नसेल तर सोपा पर्याय म्हणजे आपलं जर उत्तर कधीही आपल्याला चुकायला नको असेल तर आपण एक अंकाचा विचार करायचा. पहा, पहिला अंक 1 आहे, इथेही पहिला अंक 1 आहे. अशा वेळेला आपण आता दशक स्थानच्या अंकाचा विचार करूयात. पहिल्या संख्येमध्ये 0 आहे, दुसऱ्याही संख्येमध्ये 0 आहे. अशा वेळेला आपण आता एकक स्थानच्या अंकाचा विचार करणार आहोत. पहिल्या संख्येमध्ये 0 आणि दुसऱ्या संख्येमध्ये 1 आहेत. 0पेक्षा 1 मोठे म्हणून दुसरी संख्या मोठी हे चिन्ह आपण वापरलेलं आहे. ते चिन्ह पर्याय 1 मध्ये आहे, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 6वा दोन्हीकडेही 3 अंकी संख्या आहेत, म्हणून पहिल्या संख्येमध्ये शतक स्थानी 5, दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा 5. दशक स्थानचा विचार करूयात. पहिल्या संख्येमध्ये 5, दुसऱ्या संख्येमध्ये 0. 5 हे 0पेक्षा मोठे आहेत, म्हणून आपण पहिली संख्या मोठी हे चिन्ह ठेवणार आहोत आणि हे चिन्ह पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून पर्याय दुसरा. प्रश्न 7वा पाहूयात. 899 879 डायरेक्ट उत्तर जर येत असेल तर तेही तुम्ही करू शकता, किंवा मग नसेल येत तर एक संख्येतील एक अंकाचा विचार करूयात. 8 8, त्याच्यानंतर दुसरा अंक पाहूयात 9 7. 9 हे 7पेक्षा मोठे आहेत, म्हणून पहिली संख्या मोठी, पर्याय दुसरा. प्रश्न 8वा 889 898. आता इथे डायरेक्ट उत्तर लिहूयात आपण. 889पेक्षा 898 हे मोठे आहेत. आता हे चिन्ह पर्याय 1 मध्ये आहे, पर्याय पहिला. 9वा प्रश्न 250 आणि 250. पहा, 250 आणि 250 दोन्हीकडेही सेम संख्या आहेत, सारख्याच संख्या आहेत, म्हणून दोन्ही संख्या बरोबर आहेत. इज इक्वल टू म्हणजे बरोबरचं चिन्ह आपण इथे टाकणार आहोत, पर्याय तिसरा. प्रश्न 10वा 400 अधिक 50 आणि चौकटीच्या पुढे 50 अधिक 400 असं लिहिलेलं आहे. पहा, इथे डायरेक्ट एक संख्या न देता 2 संख्या आणि त्यांची बेरीज दिलेली आहे, आणि समोरसुद्धा 2 संख्या आणि त्यांची बेरीज दिलेली आहे. तर पहा, इथे 400 अधिक 50 जर केले तर इथे 450 येईल, आणि इथे 50 अधिक 400 केलं तरीसुद्धा 450च येणार आहे. पहा, बेरजेचा नियम आहे. पहिल्या संख्येत दुसरी संख्या मिळवली आणि दुसऱ्या संख्येमध्ये जरी पहिली संख्या मिळवली तरी उत्तर सेम येतं. दोन्ही संख्याचं उत्तर सेम येणार आहे, म्हणून इथे बरोबर हे चिन्ह आपण देणार आहोत, पर्याय तिसरा. प्रश्न 11वा 144 भागिले 16 गुणिले 9 आणि चौकटीच्या पुढे 9 अधिक 9 याप्रमाणे दिलेले आहे. तर पहा, आपल्याला चौकटीच्या अगोदर ज्या क्रिया दिलेल्या आहेत त्या सर्व क्रिया करून त्या सर्वांची मिळून एक संख्या आपल्याला लिहायची आहे, आणि पुढे सुद्धा जी बेरजेची क्रिया दिलेली आहे ती बेरजेची क्रिया करून जे उत्तर येणार आहे ते आपल्याला इथं लिहून आणि मगच संख्यांचा लहान मोठेपणा आपण इथे ठरवू शकतो. चला तर आपण पाहूयात. चौकटीच्या डावीकडची क्रिया आपण सर्व करून घेणार आहोत. पहा, पहिली संख्या आहे 144 भागिले 16 गुणिले 9 आणि चौकटीच्या पुढे आहे 9 अधिक 9. पहा, चौकट आपण जशीचे तसे खाली घेऊ. 9 अधिक 9 हे किती होतात? 18 होतात. आता चौकटीच्या डावीकडची आपण क्रिया करणार आहोत. बघा, 144 भागिले 16 म्हणजे 16 ने 144ला
आपल्याला भाग द्यायचा आहे अगोदर आणि जे उत्तर येईल त्याला 9ने आपल्याला गुणायचं आहे. बघा 16 9 144, इथे 9 उत्तर आलं. 16 9 144 हे गुणाकाराचं चिन्ह खाली घेतलं आणि 9 जसाच्या तसा खाली घेतला. आता पहा इथे फक्त आपल्याला गुणाकाराची क्रिया राहिलेली आहे. यांचा गुणाकार करून घेऊयात. 9 9 81, चौकट जशीच्या तशी खाली घेतली आणि 18 जसेच्या तसे खाली घेतले. आता पहा इथे 81 आपल्याला संख्या मिळाली आणि इथे 18 मिळाली. तर 81 हे 18पेक्षा मोठे आहेत म्हणून आपण 81 मोठे हे चिन्ह आपण ठेवणार आहोत. हे चिन्ह आपण ठेवलं इथे आणि हे पर्याय 2मध्ये दिलेलं आहे म्हणून पर्याय दुसरा. प्रश्न 12वा. 6 × 5 + 5 चौकट आणि चौकटीच्या उजवीकडे 7 × 3 + 4. पहा अशा वेळेला ज्या गणिती क्रिया असतात त्या गणिती क्रिया आधी करून घेऊन त्या सर्व गणिती क्रियांची एक संख्या येते आणि इकडे उजवीकडे सुद्धा सर्व गणिती क्रियांची एक संख्या येईल. त्यावेळेलाच आपण कोणती संख्या मोठी हे ठरवायचं आहे. एका गणिती क्रिया करून मगच हे गणित तुम्ही सोडवू शकता. हे गणिती क्रिया आपण इथे करून घेऊयात. 6 × 5 + 5 चौकटमध्ये पुढे 7 × 3 + 4. चला तर आपण सर्वप्रथम या गणिती क्रिया करून घेऊयात. सर्वात अगोदर आपण गुणाकार करायचा. 6 पंचे 30 आणि हे -5 जसेच्या तसे खाली येतील. त्याच्यानंतर चौकट. आता इथला गुणाकार अगोदर करूयात बेरीज नंतर. 7 त्रिक 21 आणि +4 जसेच्या तसे खाली. आता पहा 30 मधून 5 गेले 25 चौकट आणि 21 + 4 हे उत्तर येतं 25. पहा अशा प्रकारे चौकटीच्या दोन्हीही बाजूला ह्या सर्व क्रिया केल्याच्या नंतर ह्या सर्व गणिती क्रिया केल्याच्या नंतर चौकटीच्या दोन्हीही बाजूला 25 25 अशी एकच संख्या आलेली आहे म्हणून इथे आपण बरोबर हे चिन्ह देणार आहोत. पहा प्रश्न 12वा. चौकटीच्या दोन्हीही बाजूला गणिती क्रिया केल्याच्या नंतर एकच संख्या येते म्हणून बरोबर हे चिन्ह देणार आहोत आणि हे चिन्ह पर्याय 3मध्ये दिलेलं आहे. पर्याय तिसरा. प्रश्न 13वा. 56/7 अधिक इथे चौकटीमध्ये कोणती संख्या येईल आणि ह्या सर्व गणिती क्रिया केल्याच्या नंतर त्यांचं उत्तर 5 × 3 एवढं येईल. तर चौकटीमध्ये कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडे आपलं एकच उत्तर आलं पाहिजे. म्हणजे चौकटीमध्ये आपल्याला अशी कोणती संख्या ठेवायला लागेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर पाहूयात. 56/7 अधिक चौकट बरोबर 5 × 3. तर पहा आपल्याला चौकटीमधली संख्या शोधायची. तर पाहूयात. आधी आपण या बरोबर चिन्हाच्या डावीकडची क्रिया करून घेणार आहोत. बघा 56/7 7ने 56ला भागायचं आहे. बघा 7 8 56 इथे 8 उत्तर आलं. अधिक चौकट बरोबर 5 × 3. बघा 5 त्रिक 15 हे उत्तर आलेलं आहे. तर पहा आता आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 15 आलेले आहेत. इथे बरोबर चिन्ह आहे. याचाच अर्थ इकडे जर 15 असतील तर या बरोबर चिन्हाच्या डावीकडे सुद्धा आपल्याला 15 हवे आहेत. तर या चौकटीमध्ये कोणता अंक आपण ठेवला तर इथे उत्तर 15 येणार आहे. तर पहा
जर या चौकटीमध्ये आपण 7 अंक ठेवला, या चौकटीमध्ये जर आपण 7 अंक ठेवला तर 8 + 7 15 आणि इकडे 5 × 3 हे 15 आलेलेच आहेत. अशा प्रकारे आपलं उत्तर हे बरोबर येतं आणि आपण चौकटीमध्ये जर 7 अंक ठेवला तरच आपल्याला इकडे 15 मिळतात. म्हणून चौकटीमधला अंक आपल्याला शोधायचा होता, तो आपला 7 आलेला आहे. पहा, चौकटीमध्ये 7 अंक ठेवला. पर्याय दुसरा. प्रश्न 15वा, प्रश्न 14वा राहिला आहे. प्रश्न 14वा, 70 + 7 + 800 चौकट, 70 + 700 + 8. तर चौकटमध्ये कोणते योग्य चिन्ह येईल हे आपल्याला लिहायचं आहे. पहा, चौकट आहे. चौकटच्या उजव्या बाजूला गणिती क्रिया आहेत, चौकटच्या डाव्या बाजूला गणिती क्रिया आहेत. तर या गणिती क्रिया आधी आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि मगच आपण मध्ये कोणतं चिन्ह येईल हे ठरवू शकतो. दोन्ही बाजूला फक्त बेरीज याच क्रिया आहेत. तर आपण या गणिती क्रिया अगोदर करून घेऊयात. पहा, 70 + 7 + 800 चौकट, 70 + 700 + 8. तर या दोन्ही गणिती क्रिया आपल्याला करायच्या आहेत. पहा, डायरेक्ट बेरीज करता येत नसेल तर आपण खाली ही गणिती क्रिया उभ्या मांडणीने करूयात. 800 + 7 + 70. पहा, 0 7 0 7 उत्तर येतं. 0 आणि 7 7 आणि 8 जसेच्या तसे खाली, मध्ये चौकट आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया म्हणजेच बेरीज आता करून घेऊयात. पहिली संख्या 70, दुसरी संख्या 700 आणि तिसरी संख्या 8. या सर्वांची बेरीज करायची आहे. 0 0 8 यांची बेरीज 8, 7 आणि 0 यांची बेरीज 7 आणि 7 हे जसेच्या तसे खाली. पहा, दुसरी संख्या 778 व पहिली संख्या 877 ही मिळालेली आहे. दोन्ही 3 अंकी संख्या आहेत. म्हणून पहिल्या अंकाचा जर विचार केला तर इथे 800 आहेत आणि इथे 700 आहेत. 800 हे 700 पेक्षा मोठे आहेत म्हणून पहिली संख्या मोठी हे चिन्ह आपण या चौकटीमध्ये ठेवायचं आहे. पहा, म्हणून पर्याय दुसरा. प्रश्न 15वा, 70 दशक 8 एकक चौकट, 7 शतक 70 एकक. तर चौकटमध्ये कोणते योग्य चिन्ह येईल? पहा, आता ही एकक दशकाच्या रूपात लिहिलेल्या ह्या संख्या आपल्याला फक्त अंकांमध्ये लिहायच्या आहेत. बघा, 70 दशक आणि 8 एकक यांची संख्या 708 होते आणि 7 शतक 70 एकक याची संख्या 770 ही होते. तर पहा, 708 आणि 770 ह्या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. तर पहा, 708 पेक्षा 770 ही संख्या मोठी आहे. हे चिन्ह आपण इथे लिहिलेलं आहे म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रिकाम्या चौकटीत हे चिन्ह वापरता येईल? पहा, हे चिन्ह कुठे कुठे वापरता येईल? पहा, इथे 795 आहेत आणि इथे 793 आहेत. 795 हे 93 पेक्षा मोठे आहेत म्हणून हे चिन्ह आपण इथं ठेवलं आहे. पहा, 805 आणि 816 मध्ये 816 मोठे आहेत, हे चिन्ह आपण इथं ठेवू. 363 आणि 336 याच्यामध्ये पहा, 363 हे मोठे आहेत. 453
आणि 534 याच्यामध्ये 534 हे मोठे आहेत. तर पहा प्रश्न काय होता की च्यापेक्षा मोठे हे चिन्ह कुठे वापरता येईल. तर पहा अ पर्यायामध्ये आणि क पर्यायामध्ये हे चिन्ह वापरलेलं आहे, म्हणून फक्त अ आणि क योग्य पर्याय चौथा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 17. पुढीलपैकी रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह वापरता येईल. पहा इथे 9 गुणिले 9 चौकट आणि इथे 80 अधिक 10 इथली गणिती क्रिया आपण इथंच लिहून घेऊयात. 9 गुणिले 9 उत्तर 81 येतं, मध्ये चौकट आणि पुढे 80 अधिक 10 याचं उत्तर 80 मध्ये 10 मिळवले तर 90 येतं. तर अशा प्रकारे 81 आणि 90 यांच्यामध्ये 90 ही संख्या मोठी आहे, म्हणून हे चिन्ह आपण इथे वापरणार आहोत. आणि हे चिन्ह पर्याय अ मध्ये दिलेलं आहे, म्हणून हा पर्याय आपण निवडलेला आहे. म्हणून फक्त अयोग्य हा पर्याय तिसरा. प्रश्न 18. खालीलपैकी एकूण किती पर्यायातील रिकाम्या चौकटीत बरोबर हे चिन्ह वापरता येईल. पहा पहिला पर्याय 208 चौकट 150 अधिक 58. पहा इथे आपल्याला गणिती क्रिया करावी लागेल, डाव्या बाजूला गणिती क्रिया करावी लागणार नाही. 150 अधिक 58 ही गणिती क्रिया केली. 150 मध्ये जर 58 मिळवले तर आपलं उत्तर इथे 208 येतं. म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्हीकडे 208 येतात, म्हणून आपण इथे बरोबर हे चिन्ह ठेवणार आहोत. त्याच्यानंतर ब पर्याय 8 गुणिले 9 इथे पहा गुणाकार आहे आणि 80 वजा 8 इथे वजाबाकी आहे. गुणाकार आपण करूयात, डावीकडची क्रिया अगोदर. 8 9 इथे 72 येतं आणि 80 मधून 8 गेले, इथे वजाबाकी केली तर इथे 72 उत्तर येतं. दोन्ही बाजूला 72 आल्यामुळं आपण चौकटीमध्ये बरोबर हे चिन्ह ठेवणार आहोत. क पर्याय 350 वजा 50 आणि चौकटीच्या उजवीकडे 130 अधिक 170 दोन्ही बाजूच्या गणिती क्रिया जर केल्या, 350 मधून जर 50 वजा केलं तर 300 उत्तर येतं आणि 130 मध्ये 170 जर मिळवले तर इथेही 300 उत्तर येतं. दोन्हीकडेही 300 300 बरोबर संख्या आल्यामुळं आपण इथे बरोबर हे चिन्ह देणार आहोत. पर्याय ड 125 135 इथे दोन्हीही बाजूला कोणतेही गणिती क्रिया आपल्याला करायला लागणार नाहीत. आपण डायरेक्ट इथे चिन्ह लिहू शकतो लहान मोठेपणाचं. 125 पेक्षा 135 मोठे आहेत, म्हणून हे चिन्ह आपण इथे ठेवणार आहोत. प्रश्न पाहूयात. किती पर्यायामध्ये आपल्याला हे चिन्ह बरोबरचं चिन्ह ठेवता येईल. तर 1 2 व 3 पर्यायांमध्ये आपण हे चिन्ह ठेवलेलं आहे, म्हणून पर्याय पहिला 3. 19वा प्रश्न. 40 दशक चौकट 4 शतक तर चौकटीमध्ये कोणते चिन्ह येईल. पहा इथे 40 दशक याच्यावरून आपल्याला ही कोणती संख्या बनते हे पाहायचं आहे आणि 4 शतक म्हणजे कोणती संख्या बनते हे पाहायचं आहे. तर पाहूयात आपण. पहा जर आपण घेतले 10 दशक तर हे 10 दशक होतात 100. त्याच्यानंतर 20 दशक जर आपण घेतले तर ही संख्या होते 200. त्याचप्रमाणे 30 दशक जर घेतले तर ही संख्या होते 300. तसेच जर आपण 40 दशक जर घेतले तर ही संख्या होते 400. म्हणून 40 दशक म्हणजेच किती आहेत 400 आहेत. आणि आता हे 4 शतक हे तर सांगू शकतो आपण 4 शतक म्हणजे 400. दोन्हीकडेही 400 400 ही संख्या आल्यामुळे आपण मध्ये बरोबर हे चिन्ह ठेवणार आहोत. आता पाहूयात पर्याय क ला हे चिन्ह दिलेलं आहे, म्हणून पर्याय क आपण निवडलेला आहे. आणि आता पाहूयात फक्त क योग्य पर्याय चौथा.